आजचा जो बायोटा आहे तो एका इंजिनियर मुलीचा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का इंजिनियर मुलगी लग्नासाठी पाहत असेल, तर त्यासाठी विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका. आणि तुम्ही जर का अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बसत असेल, तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लगेच जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1995. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. शिक्षण मुलीचे BE इलेक्ट्रॉनिक्स मधून झालेलं आहे आणि मुलगी ही 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे. मूळ ही मुलगी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे, पण सध्या ही मुलगी जॉब कोठेही करत नाहीये. तर यांच्या अपेक्षा काय आहे आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केले नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो IT इंजिनियर असावा किंवा मुलगा हा IT फील्डमध्ये जॉब करणारा असावा आणि मुलाचं मूळचं गाव हे सांगली, सातारा किंवा कोल्हापूर या भागातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि मुलगा हा नोकरीसाठी पुणे किंवा बेंगलोर या 2 ठिकाणी असेल तरीही त्यांना चालेल आणि मुलाला किमान 4 ते 5 एकर तरी शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे त्याचं लग्न लवकर जमण्यासाठी त्याला नक्कीच मदत होऊ शकते. आणि असंच आपल्याकडे उच्च शिक्षित मराठा समाजातील भरपूर मुला मुलींचे स्थळे असतात. आपले सध्या 2 ठिकाणी ऑफिस आहेत. पुणे येथे बालाजीनगर धनकवडी या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये एसटी स्टँडच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे. ऑफिस जरी 2 ठिकाणी असले तरी आपल्याकडे मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील स्थळे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वधूवर सूचक केंद्र हे 100% विश्वसनीय आहे. गेली 12 वर्ष झाली मी स्वतः या वधूवर सूचक केंद्राचं काम करतोय. मी स्वतः वकील आहे. त्यामुळे आपल्या विवाह केंद्रामध्ये कोणाची कसलीही फसवणूक ही होत नाही. नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थळे पाहायला मिळतात. तुम्ही जर का ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्थळे पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक मध्यस्थी सुविधा आहे की ज्या मुलाकडच्यांना किंवा मुलीकडच्यांना पर्सनली स्थळे हवे असतील आणि आवडलेल्या स्थळांना आपल्या ऑफिस थ्रू कॉन्टॅक्ट करावा असं त्यांना वाटत असेल आणि आपल्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष राहावं असं वाटत असेल तर त्या स्थळांसाठी आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. तर नक्कीच तुम्ही जर का मध्यस्थी सुविधेत इंटरेस्टेड असाल तर मध्यस्थी सुविधेची सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.